यूट्यूब चॅनलवर परत एकदा तुमचं मी स्वागत करते। तर आता आम्ही चाललोय सप्तशृंगी गडावर, तर पुढे तुम्ही ब्लॉग बघत राहा स्किप न करता। तर चला, गडावर जायच्या आधी आम्ही मोठ्या ताईकडे गेलो। ताईने स्वयंपाक करून ठेवलेला होता, मग आम्ही छान असे जेवण केले। आणि माझ्या इथं फणसाचं झाड आहे, तर मी तिथला एक फणस पण घेऊन गेली। तर ताई बोलली की तू हे फणस तुझ्या हातानेच कापून दे। मी कापलं पण ते कच्चच निघालं। मग तिला म्हटलं ते तसंच ठेव। आणि मग नंतर गडावर जायच्या आधी साडी नेसली, मग आम्ही गडावर निघालो। प्रवेशद्वार आले सप्तशृंगी मातेचं। आता इथून घाट सुरू होतोय। सप्तशृंगी माते की सुरू झालंय आता घाट बघा। आज खूप गर्दी आहे ना नटू, आज गर्दी खूप। चला, वळणाचा रस्ता आहे बघा। टर्न आहे, तर सावकाश गाडी चालवायची। आणि इथे जाळ्या पण लावलेल्या आहे, बघू शकता तुम्ही। म्हणजे दगड वगैरे खाली येते नाही। एकदम पॅक बसवलंय, सर्वीकडे बसवलंय साड्या। आम्ही 2 वर्षापूर्वी आलो होतो ना, तेव्हा ढगफुटी झाली होती। मग पटकन दर्शन घेतलं आणि तिथले ते सगळे म्हणजे पोलीस वगैरे ते बोलले की तुम्ही पटकन खाली जा, कारण रस्ते वगैरे सगळे बंद केलेले होते। इथं पूर्ण पाणी साचलेलं होतं, पूर्ण असं धबधबे वाहत होते असे पाणी। मग आम्ही थोडे भिजलो पण होतो, मस्त एन्जॉय पण केला होता छान। चला, हा इथं सेल्फी पॉइंट आहे, हे बाई इथं फोटो पण काढता, तुम्हाला दाखवते मी। आणि इथे काम चालू आहे, गट्टू वगैरे बसवता इथं। हे बघा समोर आपल्या सप्तशृंगी मातेचं गड दिसतोय ना, आणि इथं काम पण चालू आहे बघा, गट्टू वगैरे बसवत आहे। नूतन आणि ही निकुताई माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे। हाय कर निकुताई। हॅलो नटू, तुम्हाला तर नटू माहीतच आहे। समोर मार्कंडेय ऋषींचा डोंगर आहे, तिथं मार्कंडेय ऋषींनी तपश्चर्या केलेली होती। हे बघा, आणि इकडे समोरच आपल्या सप्तशृंगी मातेचं गड आहे। हे बघा समोर दिसतंय। आणि खाली छोटे छोटे गाव आहेत बघा, खेडेगाव आहेत। आज खूप गर्दी आहे, हे बघा तुम्ही बघू शकताय। आज रविवार पण आहे ना, त्याच्यामुळे आणि सुट्ट्या पण चालू आहेत। आलं का ग? चला चला, चलो बैठो गाड़ी में। मौल्यवान वस्तू यांची काळजी घ्यावी। धन्यवाद। ज्या भाविकांची चिठ्ठी घेतली गेली असेल त्यांनी आम्ही इथे तिकीट काढायला आलोय आता बघा, रोपसाठी गर्दी खूप। रोपसाठी तिकीट काढायला आलो, खूप गर्दी पण आहे। भाविकांसाठी सूचना, रोपवेचे तिकीट, रोपवेचा प्रवास संपले। तिकीट वगैरे घेतले आम्ही, हे बघा। आता आज तर खूप गर्दी आहे। आता वरती गेल्यावर बघू केव्हा देवीचं दर्शन होईल आपल्या। आता आम्ही मध्ये आलोय, रोपवेकडे जाण्याचा रस्ता आहे हा। बापरे, वेटिंग खूप आहे। हे बघा, बघू शकता इथं तुम्ही नारळ वगैरे प्रसाद वगैरे सगळं घेऊ शकता। येत आहे ना काकांते, गणपती मंदिर आहे हे बघा। आणि इकडे सगळे दुकानं आहेत, छोटे छोटे साडी, नारळाचे, फुलांचे सगळं। वेटिंगसाठी ये बस आहे, बसण्यासाठी वेटिंग। हा ना, तेच नाही, एवढं राऊंड गोल राऊंड नारळ लावताय बघा तिकडून। बसा बसा, वेटिंग रूम मध्ये आलोय आता आम्ही। जाऊ बघू पुढे। आता आम्ही आलोय रोडजवळ, आज खूप गर्दी आहे।
चाललंय खाली. आता आम्ही पण जाऊ. हे सर्व बसले का त्याच्यानंतर इथं थांबलोय आम्ही. चला आता अभिव्यक्ती चाललोय. बापरे हा बापरे तुम्हाला आता गर्दी दाखवते खालची बरं का. बापरे बाप हे बघा बघू शकता तुम्ही. आले 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 स्लो झाली आता. हे नव्हतं आधी पहिलं फक्त हे होतं. चला हा चैन आलोय आता मध्ये आम्ही. चला चला निघाली आता. चाललंय आता. किती वेळ लागली वेळ बघा ना किती सेकंदात. 30 सेकंद 30 पण नाही. बापरे बघा गर्दीच गर्दी डोंगर दिसते. बापरे बाप गाड्याच गाड्या. ते धरण किती जवळ दिसतं इथून आणि तिकडून लांब जास्त. आपण तिथं फोटो काढायला थांबलो होतो ना. नाही इकडे गर्दी नाही म्हटलं. बंद केला असेल. टाइम संपला ना आता. हीच गर्दी जायला टाइम लागेल अजून. आई प्रसाद घ्यायचा आहे. प्रसाद घ्यायचा आहे. घेऊ ना आता आपण. निकुताई प्रसाद घेतलाय. दर्शन झालंय आता आमचं. आम्ही आलोय खाली. प्रसाद पण घेतला. चला आता काहीतरी घेत आहे. धागे वगैरे हातात बांधायला. किती वाजले निकुताई? 7:30 झाले. आपण किती वाजता आलो होतो म्हणजे बारीमध्ये? 5 वाजता आम्ही रांगेत उभं होतो खाली. मग 6:30ला रोपवेमध्ये गेलो तिथे. मग वरती आम्हाला 7ची आरती पण मिळाली. तांब्याची अंगठी निकुताईने कोणती घेतली? तांब्याची. बरं ठीक आहे. बघ नेट साईज बघून घे. नीट बघून घे. बसली ना नेट. वेगवेगळे सप्तशृंगी मातेचे फोटो पण आहेत. छोटे पण फोटो भेटतील. आणि वरती काय आहे
शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. मूर्ती आहे, गणपती बाप्पाचे पण आहे, साईबाबांचे पण आहे. कसं झालं दर्शन? झालं ना दर्शन, मस्त झालं, छान झालं. आणि आरती पण मस्त झाली, घेतली आरती चालू झाली 7:30 वाजता, नाही 5 वाजता, 7 वाजून 5 मिनिटांनी सुरू झाली आरती. खूप गर्दी होती बापरे. तिकडे असे मस्त निवांत दर्शन घेतो, यावेळेस गर्दी होती. दर्शन झालंय आमचं. आता आम्ही चाललोय खाली आणि खूप गर्दी पण होती आज. 3 तास लागले आम्हाला दर्शनाला. गाड्या लागलेल्या होत्या तेव्हा. पूर्ण इथं पूर्ण पार्किंग होती, मधली पार्किंग फुल आणि इथं रस्त्यावर पण खूप गाड्या होत्या. आणि वरची गर्दी पण आता कमी झाली, कारण मंदिर 9 वाजेपर्यंत उघडं असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.